विद्यार्थी मित्रांनो, आपण टाइप्स ऑफ मॅट्रायसेस यापूर्वी बघितलेल्याच आहेत. उदाहरणार्थ स्क्वेअर मॅट्रिक्स, रेक्टँग्युलर मॅट्रिक्स, झिरो मॅट्रिक्स, याप्रमाणे स्केलर मॅट्रिक्स. आता आपण पुढच्या अजून 2 ते 3 टाइप्स बघणार आहोत टाइप्स ऑफ मॅट्रायसेसमध्ये. बघूया पुढचा टाईप कुठला आहे. बघा पहिला काय आहे, पहिला टाईप काय आहे, सिंग्युलर मॅट्रिक्स. सिंग्युलर मॅट्रिक्स म्हणजे काय, अ स्क्वेअर मॅट्रिक्स इज सिंग्युलर इफ अँड ओनली इफ इट्स डिटर्मिनंट इज 0. म्हणजे ज्या वेळेस एखाद्या मॅट्रिक्स म्हणजे स्क्वेअर मॅट्रिक्सचा डिटर्मिनंट हा जर 0 येत असेल तर त्या मॅट्रिक्सला आपण सिंग्युलर मॅट्रिक्स असं म्हणतो. पुन्हा वाचतो बघा, सिंग्युलर मॅट्रिक्स मीन्स व्हॉट, अ स्क्वेअर मॅट्रिक्स इज सिंग्युलर इफ अँड ओनली इफ इट्स डिटर्मिनंट इज 0. म्हणजे ज्या वेळेस डिटर्मिनंट आपण मॅट्रिक्सचा काढू त्यावेळेस जर तो 0 आला तर त्या मॅट्रिक्सला आपण सिंग्युलर मॅट्रिक्स असं म्हणतो. फॉर एक्झाम्पल बघा, मॅट्रिक्स ए आपण घेतोय. मॅट्रिक्स ए काय आहे, 3 6 1 2. इट इज अ स्क्वेअर मॅट्रिक्स ऑफ ऑर्डर 2x2. बघा हा पहिला रो आहे, हा दुसरा रो आहे, हा पहिला कॉलम आहे, हा दुसरा कॉलम, म्हणजे स्क्वेअर मॅट्रिक्स आहे ऑफ ऑर्डर 2x2. तर त्याचे आपण डिटर्मिनंट काढतोय. देन डिटर्मिनंट ऑफ ए इज रिटन ॲज, आहे बघा या 2 व्हर्टिकल लाईन्समध्ये मॅट्रिक्स ए चा सिम्बॉल घेतलेला आहे, म्हणजे हे डिटर्मिनंट ऑफ ए दर्शवतोय. डिटर्मिनंट ऑफ ए इज इक्वल्स टू, आता बघा इकडे ही मॅट्रिक्स होती 3 6 1 2 एनक्लोज बिटवीन स्क्वेअर ब्रॅकेट. आता त्या 2 व्हर्टिकल लाईन्समध्ये ते नंबर्स एनक्लोज केले, कारण आपण काय घेतोय, डिटर्मिनंट घेतोय. डिटर्मिनंट 2 व्हर्टिकल लाईन्समध्ये लिहिले जातात त्यांच्यामधले इलिमेंट्स. म्हणून हे मॅट्रिक्सचा जो रेक्टँग्युलर ब्रॅकेट होता तो 2 व्हर्टिकल लाईन्सने डिनोट केलेला इथे, आणि मधले नंबर 3 6 1 2 ॲज इट इज घेतलेले आहेत. बघा त्याचे डिटर्मिनंट क्रॉस मल्टिप्लिकेशनने कसं मिळतं. नाऊ दिस डिटर्मिनंट ऑफ ऑर्डर 2 इज सॉल्व बाय प्रोडक्ट ऑफ प्रिन्सिपल डायगोनल मायनस प्रोडक्ट ऑफ सेकंडरी डायगोनल. म्हणजे आधी प्रोडक्ट ऑफ प्रिन्सिपल डायगोनलच्या प्रोडक्ट तिरकस गुणाकार करून केला 3 × 2 बघा. त्यानंतर मायनस प्रोडक्ट ऑफ सेकंडरी डायगोनल, हा सेकंडरी डायगोनल आहे 1 × 6, तो 1 × 6 घेतला आहे. मग 3 2 काय झाला 6, मायनस साईन कंटिन्यू, आणि 1 × 6 6. So 6 minus 6 becomes 0. So it is equals to 0. The determinant A 0 आला आहे. Therefore this shows that the matrix A is what here, singular. Therefore A is what, singular matrix. याप्रमाणे आपण पहिला टाइप बघितला. दुसरा टाइप बघूया. Second type is non-singular matrix. So what is meant by non-singular matrix? A square matrix, हा square matrix चा प्रकार आहे. A square matrix is non-singular if and only if its determinant is non-zero. म्हणजे एखाद्या स्क्वेअर मॅट्रिक्सचा डिटर्मिनंट जर आपण कॅल्क्युलेट केला आणि तो डिटर्मिनंट जर नॉन झिरो येत असेल, म्हणजे नॉट इक्वल टू 0, तर अशा वेळेस त्या मॅट्रिक्सला आपण नॉन सिंग्युलर मॅट्रिक्स असं म्हणतो. उदाहरणार्थ बघूया. फॉर एक्झाम्पल, इफ मॅट्रिक्स ए इज इक्वल्स टू घेतला 5 6 1 2. सो इट इज अगेन अ स्क्वेअर मॅट्रिक्स ऑफ ऑर्डर 2. देन डिटर्मिनंट ऑफ ए आपण मागच्या उदाहरणाप्रमाणे घेतलं. डिटर्मिनंट ऑफ ए इज इक्वल्स टू, रेक्टँग्युलर ब्रॅकेट 2 व्हर्टिकल लाईनने दर्शवले गेले डिटर्मिनंटमुळे. 5 6 1 2 नंबर ॲज इट इज आहे. पुन्हा आता याचे डिटर्मिनंट सॉल्व करताना तिरकस गुणाकार केला. प्रोडक्ट ऑफ प्रिन्सिपल डायगोनल 5 × 2 तो घेतला, मायनस साईन. त्यानंतर प्रोडक्ट ऑफ सेकंडरी डायगोनल, मग सेकंडरी डायगोनल एलिमेंटचा प्रोडक्ट केला 1 × 6. सो 5 2 इज 10, ते 10 आलं. मायनस साईन कंटिन्यू, 1 × 6 काय येणार 6. सो 10 - 6 इज इक्वल टू 4, आणि जो 4 आहे तो नॉट इक्वल टू 0 आहे. आणि आपण आत्ताच बघितलं की डिटर्मिनंट जर नॉन 0 असेल, म्हणजे नॉट इक्वल टू 0 असेल, तर त्या मॅट्रिक्सला, त्या स्क्वेअर मॅट्रिक्सला आपण काय म्हणतो, नॉन सिंग्युलर मॅट्रिक्स असं म्हणतो. तर म्हणून देअरफॉर वी से दॅट ए इज नॉन सिंग्युलर मॅट्रिक्स. तर या पद्धतीने हे 2 टाईप्स आहेत, सिंग्युलर मॅट्रिक्स, नॉन सिंग्युलर मॅट्रिक्स. तिसरा प्रकार आपण घेणार आहोत, एक्झाम्पल. आता बघा एक्झाम्पल ऑन सिंग्युलर अँड नॉन सिंग्युलर मॅट्रिक्स. बघा एक्झाम्पल कसं आहे, इफ मॅट्रिक्स ए इज इक्वल्स टू -2 0 2 3 4 5. ही पहिली मॅट्रिक्स दिली ऑफ ऑर्डर 2/3, कारण 2 रो आहेत, पहिला रो हा दुसरा रो, आणि 3 कॉलम आहे, पहिला कॉलम दुसरा कॉलम तिसरा कॉलम. मॅट्रिक्स बी इज इक्वल्स टू काय घेतलंय 2 1 3 5 0 2. सो अगेन इट इज अ मॅट्रिक्स ऑफ ऑर्डर 3/2. याची मॅट्रिक्सची ऑर्डर किती आहे, 3 रो आहेत आणि 2 कॉलम आहे. सो वेदर ए बी म्हणजे ही मॅट्रिक्स ए आणि मॅट्रिक्स बी यांचं मल्टिप्लिकेशन केलं गेलं ए × बी. सो दॅट ए बी इज अ सिंग्युलर ऑर नॉन सिंग्युलर मॅट्रिक्स. आपल्याला ओळखायचं आहे की ती मॅट्रिक्स सिंग्युलर आहे किंवा नॉन सिंग्युलर.
तर मॅट्रिक्स ए मॅट्रिक्स बी सेपरेट दिलेली आपल्याला. आधी आपल्याला ए बी काढावं लागेल. ए बी काढल्यानंतर मग त्याचे डिटर्मिनंट काढावं लागेल. डिटर्मिनंट जर 0 आलं तर मॅट्रिक्स सिंग्युलर येईल. डिटर्मिनंट जर नॉन 0 आलं म्हणजे नॉट इक्वल टू 0 आलं तर काय येईल, नॉन सिंग्युलर येईल. बघूया कसं सॉल्व्ह होतं एक्झाम्पल. सो ॲन्सर ए इंटू बी, आधी ए इंटू बी घेतलं आहे बघा. मॅट्रिक्स ए इंटू बी इज इक्वल्स टू ए मॅट्रिक्सची व्हॅल्यू -2 0 2 ठेवली, नंतर 3 4 5 इंटू मॅट्रिक्स बी. मॅट्रिक्स बीची किंमत 2 1 3 5 0 2 2 1 3 5 0 2 ठेवली. नाव वी डू द मल्टिप्लिकेशन अकॉर्डिंग टू रो बाय कॉलम. बघा रो मल्टिप्लाइड बाय कॉलम. तर हा रो आहे आणि हा कॉलम आहे, याप्रमाणे मल्टिप्लिकेशन आहे. बघा आता मल्टिप्लिकेशन कसं होईल. सो इट इज इक्वल्स टू, आता आधी पहिला रो गुणिले पहिला कॉलम करतोय. मग पहिला रो गुणिले पहिला कॉलम करताना पहिला एलिमेंट पहिल्या एलिमेंट सोबत मल्टिप्लाय करेल रोच्या दुसरा एलिमेंट कॉलमच्या दुसऱ्या एलिमेंट सोबत मल्टिप्लाय करेल. रोच्या तिसरा एलिमेंट कॉलमच्या तिसऱ्या एलिमेंट सोबत मल्टिप्लाय करेल. म्हणजे हे असं -2 इंटू +2, -2 इंटू +2 काय येणार, -4 प्लस 0 इंटू 3, 0 इंटू 3 0 प्लस 2 इंटू 0 0, याप्रमाणे. त्यानंतर पुढे बघा काय घेतलंय, पहिला रो गुणिले दुसरा कॉलम आपण आता करतोय. पहिला रो गुणिले दुसरा कॉलम कसा होईल, -2 इंटू +1 -2 प्लस दिस 0 इंटू 5 0 प्लस दिस 2 इंटू 2 4 लाईक दिस. सो वी डू मल्टिप्लिकेशन ऑफ फर्स्ट रो बाय सेकंड कॉलम. आता पुढे कॉलम नाही म्हणून मल्टिप्लिकेशन होणार नाही. आता सेकंड रो मल्टिप्लाय करायला सुरुवात करू, म्हणजे इथे सेकंड रो तयार व्हायला सुरुवात होते. आता बघा आधी काय झालं, हा सेकंड रो फर्स्ट कॉलमला मल्टिप्लाय करतोय मी. तर 3 इंटू 2, 3 इंटू 2 काय येणार 6 प्लस 4 इंटू 3, 4 इंटू 3 12 प्लस 5 इंटू 0 0 लाईक दिस. याप्रमाणे हा सेकंड रो फर्स्ट कॉलम झाला. आता सेकंड रो आणि सेकंड कॉलम करतोय, मग तो कसा येईल, 3 इंटू 1 3 प्लस 4 इंटू 5 20 प्लस 5 इंटू 2 10 लाईक दिस. सो लाईक दिस वी डू द मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशन. पुढे बघा काय कॅल्क्युलेशन. सो इट इज इक्वल्स टू -4 प्लस 0 प्लस 0 -4 आलं, -2 प्लस 0 प्लस 4 मध्ये 4 मधून 2 गेले, किती येणार 2. 12 प्लस 6 18, 20 अधिक 10 30, 30 अधिक 3 किती येतील 33. सो लाईक दिस वी फाइंड आउट ए बी. सो देअरफॉर वी गॉट ए बी हिअर. नाऊ कन्सिडर, आता मला ए बी सिंग्युलर आहे का नॉन सिंग्युलर ओळखण्यासाठी डिटर्मिनंट कन्सिडर करावं लागेल. सो डिटर्मिनंट ऑफ ए बी इज इक्वल्स टू, या मॅट्रिक्सच्या डिटर्मिनंटमध्ये कन्व्हर्जन होईल 2 व्हर्टिकल लाईन्समध्ये. तिरकस गुणाकार -4 इंटू 33 ते काय झालं -132 मायनस प्रोडक्ट ऑफ सेकंडरी डायगोनल 18 इंटू 2, 18 इंटू 2 किती येईल 36, -132 minus 36 becomes -168. And we observe that determinant of AB is not equal to 0, and if determinant is not equal to 0 then that matrix is what, non-singular. So this shows that therefore AB is non-singular matrix. तर या पद्धतीने आपण दिलेली मॅट्रिक्स ही नॉन सिंग्युलर आहे असं आपण टॅली करून सांगू शकतो किंवा म्हणू शकतो. तर म्हणून सिंग्युलर आहे किंवा नॉन सिंग्युलर आहे त्याला कंडिशन प्रूव्ह करावी लागते. डिटर्मिनंट जर 0 आलं तर सिंग्युलर मॅट्रिक्स येणार, डिटर्मिनंट जर नॉट इक्वल टू 0 आलं तर नॉन सिंग्युलर येणार. पुढे बघूया तिसरा टाईप काय, ऑर्थोगोनल मॅट्रिक्स. ऑर्थोगोनल मॅट्रिक्स म्हणजे काय, द मॅट्रिक्स इज सेड टू बी ॲन ऑर्थोगोनल मॅट्रिक्स इफ द प्रोडक्ट ऑफ अ मॅट्रिक्स, प्रोडक्ट म्हणजे काय, मल्टिप्लिकेशन गुणाकार, मल्टिप्लिकेशन ऑफ मॅट्रिसेस जे आपण बघत होतो. द प्रोडक्ट ऑफ अ मॅट्रिक्स अँड इट्स ट्रान्सपोज, म्हणजे दिलेली मॅट्रिक्स आणि त्या मॅट्रिक्सच्या ट्रान्सपोज यांच्या काय करायचं आहे, प्रोडक्ट म्हणजे गुणाकार, गिव्ज अँड आयडेंटिटी व्हॅल्यू, म्हणजे आयडेंटिटी मॅट्रिक्स जर त्याच्या प्रोडक्ट मिळत असेल तर त्या मॅट्रिक्सला आपण काय म्हणतो, ऑर्थोगोनल मॅट्रिक्स म्हणतो. तो सुद्धा स्क्वेअर मॅट्रिक्सच्या प्रकारे. बघा खाली मॅथमॅटिकल डेफिनेशन घेतली आहे. अ स्क्वेअर मॅट्रिक्स इज सेड टू बी ऑर्थोगोनल if and only if the given matrix that is A, the product of given matrix with its transpose म्हणजे AT, दिलेली मॅट्रिक्स आणि त्या मॅट्रिक्सच्या ट्रान्सपोज AT ने दर्शवलेला आहे बघा, यांच्या प्रोडक्ट म्हणजे गुणाकार डॉटने दर्शवलेला आहे, इज इक्वल टू आयडेंटिटी व्हॅल्यू, म्हणजे आयडेंटिटी मॅट्रिक्स जर मिळत असेल तर त्या मॅट्रिक्सला आपण ऑर्थोगोनल मॅट्रिक्स असं म्हणतो. बघूया. फॉर एक्झाम्पल I is equals to 1 0 0 1. So all of you know that this I is the identity matrix of order 2. So it is 1 0 0 1 and it is orthogonal because का, तर बघा I ट्रान्सपोज काढलाय अगोदर,
मला ट्रान्सपोज लागणार आहे दिलेल्या मॅट्रिक्सच्या इक्वल्स टू पहिला रो ए 1 0 ट्रान्सपोजमध्ये तो कॉलममध्ये लिहिला 1 0. सेकंड रो ए 0 1 तो ट्रान्सपोजमध्ये कॉलममध्ये लिहिला 0 1. सो आय फाइंड आउट आय ट्रान्सपोज म्हणजे ट्रान्सपोज ऑफ अ मॅट्रिक्स. देन आता डेफिनेशननुसार दिलेली मॅट्रिक्स आणि त्याच्या ट्रान्सपोज यांच्या प्रोडक्ट काय आला पाहिजे आय आयडेंटिटी मॅट्रिक्स. सो देअर फॉर आय इंटू आय ट्रान्सपोज यांच्या प्रोडक्ट काढतो मी इक्वल्स टू आयची व्हॅल्यू 1 0 0 1 ठेवली इंटू आय ट्रान्सपोज म्हणजे आयडेंटिटी मॅट्रिक्सचा ट्रान्सपोज जो आहे त्याची व्हॅल्यू ठेवली 1 0 0 1 यांच्या प्रोडक्ट काढला इट इज इक्वल्स टू बघा पहिला रो पहिला कॉलम म्हणजे 1 इंटू 1 1 प्लस 0 इंटू 0 0 हा झाला. आता पहिला रो आणि दुसरा कॉलम 1 इंटू 0 0 प्लस 0 इंटू 1 0 याप्रमाणे. आता दुसरा रो पहिला कॉलम 0 इंटू 1 0 प्लस 1 इंटू 0 0 त्यानंतर सेकंड रो आणि सेकंड कॉलम लास्टली 0 इंटू 0 0 प्लस 1 इंटू 1 1 लाईक दिस. सो इट इज इक्वल्स टू 1 प्लस 0 काय आला 1 0 प्लस 0 0 0 प्लस 0 0 0 प्लस 1 1. So you got again identity matrix I here of order 2. So I into I transpose is equals to I म्हणजे दिलेली मॅट्रिक्स आणि त्याच्या ट्रान्सपोज यांच्या प्रोडक्ट जर I आला तर त्याला आपण ऑर्थोगोनल मॅट्रिक्स म्हणतो. Therefore I into I transpose is equal to I. So this shows that the given matrix is orthogonal matrix like this. So note a square matrix A आता नोट याच्यावरती आधारित a square matrix A can always be expressed as a sum of symmetric and skew symmetric matrix by formula. म्हणजे दिलेली स्क्वेअर मॅट्रिक्स A जी आहे ती सम म्हणजे काय ॲडिशन ऑफ सिमेट्रिक मॅट्रिक्सची डेफिनेशन झालेली आपली प्लस स्क्यू सिमेट्रिक त्याची पण झालेली यांच्या ॲडिशनमध्ये आपण एक्सप्रेस करतो बाय फॉर्म्युला बघा काय A बरोबर 1/2 टाइम्स A प्लस A ट्रान्सपोज प्लस 1/2 टाइम्स A मायनस A ट्रान्सपोज. आता या फॉर्म्युल्यात बघा 1/2 सेम आहे ए आणि ए ट्रान्सपोज पण सेम आहे फक्त एकदा ॲडिशन आहे मध्ये ब्रॅकेटमध्ये आणि एकदा काय आहे सबस्ट्रॅक्शन. तर हा फॉर्म्युला सोपा आहे. हा फॉर्म्युला कशासाठी आहे टू एक्सप्रेस द गिवन मॅट्रिक्स ए ॲज अ सम म्हणजे ही ॲडिशन झाली. ही मॅट्रिक्स जी आहे 1/2 टाइम्स ए प्लस ए ट्रान्सपोज ही आहे सिमेट्रिक आणि 1/2 टाइम्स ए मायनस ए ट्रान्सपोज ही कोणती मॅट्रिक्स आहे स्क्यू सिमेट्रिक. सो लाईक दिस वी एक्सप्रेस द गिवन मॅट्रिक्स ए as a sum of symmetric and skew symmetric matrix by this formula. बघूया एक्झाम्पल. बघा एक्झाम्पल काय आहे एक्सप्रेस द मॅट्रिक्स A as a sum of symmetric and skew symmetric matrices. म्हणजे जी मॅट्रिक्स A आहे प्रोव्हाइड केलेली ती सम म्हणजे काय ॲडिशन ऑफ सिमेट्रिक अँड स्क्यू सिमेट्रिक मॅट्रायसेसमध्ये एक्सप्रेस करून दाखवायची. If we have to provide matrix A is equals to -1 7 1 2 3 4 and 5 0 5 like this. आता बघूया आन्सर. आता आन्सर काढताना दिलेली मॅट्रिक्स A तर प्रोव्हाइड केलेली जी ती अगोदर तुम्हाला लिहून टाकावी लागेल. वी हॅव टू गिवन दॅट A इज इक्वल्स टू -1 7 1 2 3 4 5 0 5. आता दिलेली मॅट्रिक्स सिमेट्रिक आणि स्क्यू सिमेट्रिकमध्ये एक्सप्रेस करण्यासाठी आपल्याला फॉर्म्युला होता A इज इक्वल्स टू 1/2 टाइम्स A प्लस A ट्रान्सपोज प्लस 1/2 टाइम्स A मायनस A ट्रान्सपोज. मग आपल्याला A ट्रान्सपोज लागणार आहे म्हणून मी आन्सरमध्ये आधी A ट्रान्सपोज काढून घेतोय. A ट्रान्सपोज म्हणजे काय ट्रान्सफर रो इंटू द कॉलम और कॉलम इंटू द रो. सो A ट्रान्सपोज इज इक्वल्स टू बघा आता PPTमध्ये हा पहिला रो आहे -1 7 1 तो कॉलममध्ये लिहिला आहे -1 7 1. सेकंड रो आहे 2 3 4 तो सेकंड कॉलममध्ये लिहिलेला आहे 2 3 4. थर्ड रो आहे 5 0 5 तो कॉलममध्ये घेतला आहे थर्ड कॉलममध्ये. सो लाईक दिस वी फाइंड आउट द A ट्रान्सपोज हियर. नाउ द नेक्स्ट इज वी फाइंड आउट A प्लस A ट्रान्सपोज. सो दॅट इज इक्वल्स टू मॅट्रिक्स Aची व्हॅल्यू आधी ठेवली -1 7 1 दिस इज देन 2 3 4 हियर देन 5 0 5 दिस वन 5 0 5 प्लस A ट्रान्सपोज मॅट्रिक्स जी आपण काढली -1 2 5 7 3 0 -1 2 5 7 3 0 आणि 1 4 5 ती पुटअप केली तिथे. आता ॲडिशन करतोय आपण -1 प्लस -1 -1 प्लस -1 इज -2. करस्पॉन्डिंग एलिमेंट्स आपण मॅट्रायसेसमध्ये काय करत असतो ॲड करत असतो. आता सेकंड एलिमेंट प्लस सेकंड एलिमेंट म्हणजे 7 प्लस 2 किती होतील 9. नाउ द नेक्स्ट वन इज 1 प्लस 5 6. पुढे येईल 2 प्लस 7 इज 9. देन 3 प्लस 3 दॅट इज 6. देन 4 प्लस 0
4. नेक्स्ट वन इज 5 प्लस 1 दॅट इज 6. त्यानंतर 0 प्लस 4 दॅट इज इक्वल्स टू 4. 5 प्लस 5 दॅट इज इक्वल्स टू 10. सो लाईक दिस वी फाइंड आउट ए प्लस ए ट्रान्सपोज. आता आपल्याला ए मायनस ए ट्रान्सपोज काढावं लागेल पुढे. नाऊ ए मायनस ए ट्रान्सपोज इज इक्वल्स टू, पुन्हा मॅट्रिक्स एची किंमत ठेवली -1 7 1 2 3 4 5 0 5 मायनस ए ट्रान्सपोजची ही जी किंमत आहे व्हॅल्यू ती ठेवली -1 2 5 7 3 0 1 4 5 अँड इट इज इक्वल्स टू, आता सबस्ट्रॅक्शन बघा काय होईल, 1 मायनस 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 हे काय होऊन जाईल प्लस. सो -1 प्लस 1 बिकम्स 0. 7 minus 2, 7 minus 2 is 5. 1 minus 5, 1 minus 5 is -4. Then 2 minus 7, 2 minus 7 is -5. Corresponding element आपण subtract करत आहोत. 3 minus 3, 3 minus 3 becomes 0. 4 minus 0, 4 minus 0 becomes 4. Then 5 minus 1, 5 minus 1 becomes 4. Then 0 minus 4, 0 minus 4 is -4. 5 minus 5 that is 0. So like this we calculate A minus A transpose. तर आपण A plus A transpose आणि A minus A transpose काढलं. पुढे आता फॉर्म्युला. So now we have to express the given matrix as a sum of symmetric and skew symmetric matrices. By the formula A is equals to 1/2 A plus A transpose plus 1/2 times A minus A transpose. आता मी काय करेल इथे मॅट्रिक्स A ची किंमत डाव्या बाजूला ठेवेल. त्यानंतर 1/2 ॲज इट इज राहू देईल. ए प्लस ए ट्रान्सपोज जो आहे त्याची ही जी मॅट्रिक्स काढली -2 9 6 9 6 4 आणि 6 4 10 तो इथे ठेवला जाईल. प्लस 1/2 ॲज इट इज पुन्हा ए मायनस ए ट्रान्सपोज जो आपण कॅल्क्युलेट केलेला आहे इथे 0 5 -4 -5 0 4 4 -4 0 यांची व्हॅल्यू इथे ठेवली म्हणजे आपल्याला काय मिळेल, दिलेली मॅट्रिक्स ही सम ऑफ सिमेट्रिक, हे बघा सम ऑफ ही मॅट्रिक्स सिमेट्रिक आहे आणि ही कोणती आहे स्क्यू सिमेट्रिक मॅट्रायसेस मध्ये एक्सप्रेस करता येईल. बघा पुढे कसं आहे स्टेप. नाऊ A is equals to 1/2 times that A plus A transpose value plus 1/2 times A minus A transpose value. So like this we express the given matrix as a sum of symmetric and skew symmetric matrices. Now the next point is adjoint of a matrix. आता adjoint of a matrix ही नवीन कन्सेप्ट आहे, सगळ्यात महत्त्वाची आहे की adjoint of a matrix कसा काढला जातं. बघूया, एक मॅट्रिक्स घेऊया आपण. सो इफ A is equals to A1 B1 C1 A2 B2 C2 A3 B3 C3. So this is a square matrix of order 3/3. Then find cofactors of matrix A is given by. म्हणजे आता जर मॅट्रिक्स A आपल्याला प्रोव्हाइड केली असेल आणि आपल्याला जर ॲडजॉइंट ऑफ अ मॅट्रिक्स काढायचं असेल तर सगळ्यात आधी आपल्याला कोफॅक्टर मॅट्रिक्स काढावी लागेल आणि कोफॅक्टर मॅट्रिक्स काढण्यासाठी आपल्याला सगळ्यात आधी कोफॅक्टर्स काढावे लागतील. मग मॅट्रिक्समध्ये जेवढे इलेमेंट आहेत तेवढे कोफॅक्टर्स आपल्याला फाइंड आउट करावे लागतात. दिलेल्या मॅट्रिक्समध्ये हे 3 अधिक 3 अधिक 3 म्हणजे 9 इलेमेंट टोटल आहेत, म्हणून 9 कोफॅक्टर्स आपल्याला कॅल्क्युलेट करावे लागतील. तर बघूया पहिला कोफॅक्टर C11. आता हे जे कोफॅक्टर्स आहे ते 11 12 13 हे पहिल्या रोमध्ये, दुसऱ्या रोमध्ये 21 22 23 आणि तिसऱ्या रोमध्ये 31 32 33 असे इलेमेंट्स किंवा कोफॅक्टर्स आपण काढणार आहोत. पहिला कोफॅक्टर C11. C11 काय डिलीट करतो, वी हॅव टू डिलीट फर्स्ट रो अँड फर्स्ट कॉलम फ्रॉम द मॅट्रिक्स. मॅट्रिक्समधला हा पहिला रो पहिला कॉलम डिलीट केला म्हणजे काय दिसेल B2 C2 B3 C3 ते इथे लिहायचे. आणि हे जे साईन्स आहेत प्लस, हे प्लस मायनस प्लस मायनस प्लस मायनस प्लस मायनसने याप्रमाणे आपण काय करणार आहोत, साईन देणार आहोत, अल्टरनेट साईन. आधी पॉझिटिव्ह, मग नेक्स्ट कोफॅक्टरला निगेटिव्ह, त्याच्या नेक्स्ट कोफॅक्टरला पॉझिटिव्ह, त्याच्या नेक्स्ट कोफॅक्टरला निगेटिव्ह. तर हे साईन लक्षात ठेवायचं. तर पहिला कोफॅक्टर आहे म्हणून पॉझिटिव्ह साईन घेतलंय, पुढच्या कोफॅक्टरला निगेटिव्ह साईन येणार. आता हे डिटर्मिनंट ऑफ ऑर्डर 2/2 हे तिरकस गुणाकार करून ते सॉल्व्ह होईल. B2 इंटू C3 हे लिहिलेले मायनस प्रोडक्ट ऑफ सेकंडरी डायगोनल B3 इंटू C2 याप्रमाणे. नाऊ नेक्स्ट कोफॅक्टर इज C12. C12 म्हणजे पहिला रो आणि दुसरा कॉलम. हा पहिला रो आहे आणि हा दुसरा कॉलम. हा काय केला मी डिलीट. सो वी ऑब्झर्व दॅट A2 C2 A3 C3 A2 C2 A3 C3 इज हिअर अँड वी टेक हिअर निगेटिव्ह साईन. सो निगेटिव्ह इज इक्वल्स टू निगेटिव्ह साईन ॲज इट इज. आता ब्रॅकेटमध्ये तिरकस गुणाकार A2 इंटू C3 तो घेतला आहे मायनस A3 into C2 A3 into C2 like this. So we find out the cofactor C12. आता C12 कोफॅक्टर काय डिनोट करतोय, हा बघा पहिला रो आणि दुसरा कॉलम मधला जो इलेमेंट असेल
त्याचा कोफॅक्टर आहे तो C12. हा पहिला रो आणि हा दुसरा कॉलम मध्ये कोणता येतोय B1. तर B1 इलेमेंटचा कोफॅक्टर हा लिहिलेला आहे. पुढचा बघा कोफॅक्टर C13 म्हणजे काय, पहिला रो आणि तिसरा कॉलम कोणता इलेमेंट येतोय C1. तर C1चा कोफॅक्टर C13 दाखवलेला आहे. इट इज इक्वल्स टू हा प्लस मायनस पुढचा प्लस. आता पहिला रो तिसरा कॉलम डिलीट, पहिला रो आणि तिसरा कॉलम डिलीट म्हणजे A2 B2 A3 B3 तो घेतलाय. त्यानंतर इक्वल टू प्लस साईन कंटिन्यू ब्रॅकेटमध्ये तिरकस गुणाकार A2 इंटू B3 ते आलं, मायनस साईन फॉर्म्युल्याचं A3 इंटू B2 याप्रमाणे. नाउ द नेक्स्ट कोफॅक्टर इज C21 म्हणजे काय, सेकंड रो आणि फर्स्ट कॉलम म्हणजे A2चा तो कोफॅक्टर आहे. इज इक्वल्स टू प्लस नंतर पुढचं साईन कोणतं येईल, मायनस. सेकंड रो अँड फर्स्ट कॉलम इज डिलीटेड. वी गॉट B1 C1 B3 C3. B1 C1 B3 C3 जे उर्वरित आहे ते लिहिलं इक्वल्स टू मायनस साईन तिरकस गुणाकार B1 इंटू C3 मायनस प्रोडक्ट ऑफ सेकंडरी डायगोनल केलं इथे B3 इंटू C1 लाईक दिस. सो वी कॅल्क्युलेट द C21 दॅट इज कोफॅक्टर. आता पुढचा कोफॅक्टर बघूया C22. बघा C22 काढण्यासाठी हे साईडला मॅट्रिक्स घेतलेलीच मी, त्याला बघून काढता येईल तुम्हाला. C22 म्हणजे सेकंड रो आणि सेकंड कॉलम डिलीट होणार आणि पुढचं साईन येणार प्लस. तर सेकंड रो हा आहे आणि हा सेकंड कॉलम कॅन्सल म्हणजे A1 C1 A3 C3 A1 C1 A3 C3 इक्वल टू प्लस साईन कंटिन्यू ब्रॅकेटमध्ये A1 इंटू C3 मायनस साईन फॉर्म्युलाचे A3 इंटू C1 याप्रमाणे. हा आला C22 म्हणजे सेकंड रो सेकंड कॉलम मध्ये येणारा इलेमेंटचा कोफॅक्टर C22 आहे. पुढचा कोफॅक्टर C23 कसा आहे, इक्वल्स टू सेकंड रो थर्ड कॉलम डिलीट करून पुढचं साईन प्लसचं काय येणार पुढे मायनस. दुसरा रो आणि तिसरा कॉलम, हा दुसरा रो आणि हा 3 नंबर कॉलम डिलीट केला आहे म्हणजे A1 B1 A3 B3 A1 B1 A3 B3 घेतला. मायनस साईन कंटिन्यू कंसात A1 इंटू B3 मायनस हा A3 इंटू B1 याप्रमाणे हा सेकंड रो थर्ड कॉलम मध्ये जो येणारा इलेमेंट आहे त्याचा कोफॅक्टर म्हणजे हा सेकंड रो आणि थर्ड कॉलम मध्ये कोणता इलेमेंट दिसतो, C2 इलेमेंटचा हा कोफॅक्टर आहे. Now the next cofactor is C31. C31 denote that we have to delete third row and first column. तिसरा रो आणि पहिला कॉलम मला डिलीट करायचा आहे. पहिला इलेमेंट जो आहे हा 3 पहिला जो येतो तो रो दर्शवतो, नंतर येणारा जो अंक आहे तो काय येतो कॉलम म्हणजे हा सेकंड रो थर्ड कॉलम आहे, हा सेकंड रो सेकंड कॉलम याप्रमाणे. तर हा थर्ड रो फर्स्ट कॉलम डिलीट करणार आहे, हा थर्ड रो ठीक आहे आणि फर्स्ट कॉलम म्हणजे B1 C1 B2 C2 दिसतोय B1 C1 B2 C2 आणि निगेटिव्हच्या पुढचा साईन काय पॉझिटिव्ह प्लस इन ब्रॅकेट तिरकस गुणाकार B1 इंटू C2 याप्रमाणे मायनस B2 इंटू C1. सो लाईक दिस वी फाइंड आउट C31. नेक्स्ट कोफॅक्टर इज C32 थर्ड रो आणि सेकंड कॉलम प्लसच्या पुढचं साईन अल्टरनेट करून कोणतं येईल मायनस. 3 नंबर रो 2 नंबर कॉलम डिलीट करायचा आहे, हा 3 नंबर रो आहे बघा आणि हा 2 नंबर कॉलम म्हणजे A1 C1 A2 C2 A1 C1 A2 C2 घेतला. मायनस साईन कंटिन्यू तिरकस गुणाकार A1 इंटू C2 हा मायनस साईन फॉर्म्युल्याचं A2 इंटू C1 लाईक दिस. नाउ द लास्ट कोफॅक्टर इज C33 म्हणजे तिसरा रो तिसरा कॉलम डिलीट करून येणारा कोफॅक्टर. हा तिसरा रो तिसरा कॉलम म्हणजे C3 या इलेमेंटचा तो कोफॅक्टर आहे C33. मायनसच्या पुढचे अल्टरनेट साईन प्लस 3 नंबर रो हा आहे 3 नंबर कॉलम हा आहे डिलीट केला काय दिसेल A1 B1 A2 B2 ते लिहिलं. आता त्याच्यात तिरकस गुणाकार A1 इंटू B2 मायनस A2 इंटू B1 याप्रमाणे. सो लाईक दिस वी फाइंड आउट ऑल द कोफॅक्टर्स हिअर. तुम्हाला ज्यावेळेस एक्झाम्पल येईल त्यावेळेस इथे A1 B1 C1 A2 B2 C2 A3 B3 C3च्या जागी काहीतरी नंबर्स असतील ते सॉल्व्ह करून तुम्हाला काहीतरी इलेमेंट्स मिळतील किंवा नंबर्स मिळतील, ते त्यापासून मॅट्रिक्स तयार होणार आहे. पुढचं बघा कसं येईल मॅट्रिक्स. Therefore cofactor matrix, actually the cofactor matrix is denoted by capital letter C. तर कोफॅक्टर मॅट्रिक्सचा C जो पहिला लेटर आहे तो घेतला गेला इथे, तो कोफॅक्टर मॅट्रिक्स C ने डिनोट करतात इक्वल टू. कोफॅक्टर मॅट्रिक्स लिहिण्याची पद्धत अशीच आहे लक्षात ठेवा. C11 C12 C13 C21 C22 C23 C31 C32 C33 म्हणजे 11 12 13 सेकंड रो साठी 21 22 23 थर्ड रो साठी 31 32 33 याप्रमाणे. And now adjoint of a matrix is nothing but the transpose of the cofactor matrix. So therefore ADJ of A म्हणजे काय adjoint of a matrix A, adjoint of matrix A is nothing but it is equal to transpose. हा T काय डिनोट करतोय
ट्रान्सपोज ऑफ द को फॅक्टर मॅट्रिक्स सी. को फॅक्टर मॅट्रिक्सच्या ट्रान्सपोज काढणे म्हणजेच ॲडजॉइंट काढणे. तर ही डेफिनेशन आहे ॲडजॉइंट ऑफ अ मॅट्रिक्सची. ट्रान्सपोज ऑफ अ को फॅक्टर मॅट्रिक्स इज नोन ॲज अ ॲडजॉइंट मॅट्रिक्स. ॲडजॉइंट ऑफ अ मॅट्रिक्स इज नथिंग बट द ट्रान्सपोज ऑफ को फॅक्टर मॅट्रिक्स. मग ट्रान्सपोज ऑफ को फॅक्टर मॅट्रिक्स काढून तुम्हाला काय मिळणार? ॲडजॉइंट ऑफ अ मॅट्रिक्स मिळणार. पुढे आपण आता एक्झाम्पल घेऊया. एक्झाम्पल बघा काय, फाइंड द ॲडजॉइंट ऑफ मॅट्रिक्स ए इज इक्वल्स टू एलिमेंट्स आर 2 5 3 3 1 2 and 1 2 1 and we want to find out the adjoint of a given matrix A. Now next is answer. So we have to find out the answer. First we find out the cofactors of matrix A. दिलेल्या मॅट्रिक्सचे आपल्याला कोफॅक्टर काढावे लागतील. त्यानंतर कोफॅक्टर मॅट्रिक्स काढावे लागेल सी. त्यानंतर तिच्या ट्रान्सपोज घ्यावा लागेल अँड वी गॉट द ॲडजॉइंट ऑफ मॅट्रिक्स. सो फर्स्ट वी फाइंड आउट द कोफॅक्टर मॅट्रिक्स. कोफॅक्टरसाठी पहिला कोफॅक्टर आला C11. इट इज ऑलवेज रिटर्न ॲज अ पॉझिटिव्ह. पॉझिटिव्ह निगेटिव्ह अल्टरनेट साईन. पहिला रो पहिला कॉलम डिलीट करणार. पहिला रो पहिला कॉलम डिलीट म्हणजे 1 2 2 1 हा आला. प्लस साईन कंटिन्यू आहे. तिरकस गुणाकार 1 × 1 मायनस 2 × 2. So 1 × 1 is 1 minus 2 × 2 is 4. So 1 minus 4 becomes -3. So we write down here -3. प्लस मायनस मायनस होतं म्हणून प्लस आणि ब्रॅकेटमध्ये -3 आला आहे तो -3 आन्सर मिळाला आहे आपल्याला C11. नेक्स्ट को फॅक्टर इज C12 दॅट इज इक्वल्स टू प्लस नंतर अल्टरनेट साईन मायनस आलं. आता पहिला रो आणि दुसरा कॉलम डिलीट करायचा. हा पहिला रो आहे आणि हा दुसरा कॉलम डिलीट म्हणजे 3 2 1 1 3 2 1 1. निगेटिव्ह साईन कंटिन्यू. तिरकस गुणाकार 3 × 1 मायनस दिस 1 × 2. सो दॅट इज इक्वल्स टू बघा 3 1 जा 3 होईल आणि हा 1 2 जा 2. तर 3तून 2 गेले 1 आणि बाहेरचे निगेटिव्ह साईन म्हणजे -1. सो लाईक दिस वी फाइंड आउट C12. आता पुढचा को फॅक्टर C13. 11 12 13 असा पॅटर्न होता आपला. C13 पहिला रो तिसरा कॉलम डिलीट करायचा. निगेटिव्हच्या पुढचं साईन कोणता येणार? अल्टरनेट पॉझिटिव्ह. तर पहिला रो तिसरा कॉलम हा पहिला रो आणि हा तिसरा कॉलम डिलीट म्हणजे 3 1 1 2 3 1 1 2 लिहिलेला आहे. तिरकस गुणाकार करताना हे साईन बाहेरचं कंटिन्यू प्लस ब्रॅकेटमध्ये 3 × 2 मायनस दिस 1 × 1. 3 2 जा 6 6 मायनस 1 × 1 1 येणार. 6 - 1 इज 5 अँड बाहेरच्या प्लस साईनमुळे पॉझिटिव्ह 5 राहिला आहे तो. नेक्स्ट को फॅक्टर इज C21. C21 कसा काढला बघा. अल्टरनेट साईन प्लस नंतर मायनस. दुसरा रो पहिला कॉलम दुसरा रो आणि हा पहिला कॉलम कॅन्सल म्हणजे 5 3 2 1 5 3 2 1 मायनस साईन कंटिन्यू ब्रॅकेटमध्ये तिरकस गुणाकार 5 × 1 मायनस 2 × 3. 5 1 जा 5 2 3 जा 6. सो 5 - 6 बिकम्स -1 आणि -1च्या बाहेर पुन्हा मायनस साईन. सो मायनस मायनस बिकम्स +1 म्हणून +1 आलं. पुढच्या को फॅक्टर C22. C22 इज इक्वल्स टू वी हॅव टू डिलीट सेकंड रो अँड सेकंड कॉलम. दुसरा रो दुसरा कॉलम आता आपल्याला डिलीट करावा लागणार मॅट्रिक्स ए मधून. हा 2 नंबर रो आहे हा 2 नंबर कॉलम. काय दिसतंय आता 2 3 1 1 इज द रिमेनिंग. सो 2 3 1 1 तिरकस गुणाकार प्लस साईन नंतर 2 × 1 मायनस 1 × 3. 2 × 1 2 येणार 1 × 3 3 येणार. 2 - 3 बिकम्स -1 आणि प्लस मायनस मायनस होतं. प्लस बाहेर आहे मध्ये -1 आहे. वी गॉट -1 आन्सर. नाऊ द नेक्स्ट को फॅक्टर इज C23. C23 बघा कसा काढला. C23 इज इक्वल टू वी हॅव टू डिलीट सेकंड रो अँड थर्ड कॉलम. मागच्या याला C22ला प्लस होतं आता C23ला मायनस साईन आहे. सेकंड रो थर्ड कॉलम डिलीट करतो बघा या मॅट्रिक्स ए मधून. सेकंड रो थर्ड कॉलम म्हणजे 2 5 1 2 2 5 1 2 मायनस साईन कंटिन्यू 2 × 2 तिरकस गुणाकार करून मायनस 1 × 5 2 2 जा 4 आणि 1 5 जा 5. सो 4 - 5 बिकम्स 1 और -1 -1. सो -1 आणि बाहेरचे मायनस +1 झालेले. नाऊ नेक्स्ट को फॅक्टर इज C31. आता C31 बघा कसं काढणार. बाय डिलीटिंग थर्ड रो अँड फर्स्ट कॉलम. थर्ड रो फर्स्ट कॉलम डिलीट करून 5 3 1 2 दिसेल तो लिहिला. प्लस साईन अल्टरनेट घेतलंय मायनसच्या पुढे. प्लस इन ब्रॅकेट 5 × 2 10 मायनस 1 × 3 3 10 - 3 7. सो यू गॉट 7 आन्सर. नाऊ द नेक्स्ट को फॅक्टर इज C32. C32 इज इक्वल्स टू प्लसच्या अल्टरनेट मायनस घेतलं. तिसरा रो दुसरा कॉलम डिलीट करायचा. हा 3 नंबर रो 2 नंबर कॉलम म्हणजे 2 3 3 2 2 3 3 2 तिरकस गुणाकार 2 2 जा 4 मायनस 3 3 जा 9. 4 - 9 किती येणार -5 परंतु बाहेर पुन्हा मायनस साईन आहे. मायनस मायनस +5 आले. अँड लास्ट को फॅक्टर इज C33 दॅट इज इक्वल्स टू मायनसचं अल्टरनेट साईन पुढे प्लस
थर्ड रो थर्ड कॉलम डिलीट, हा थर्ड रो आहे आणि हा थर्ड कॉलम आहे, डिलीट केला म्हणजे 2 5 3 1 ते आलं. प्लस साईन कंटिन्यू तिरकस गुणाकार 2 1 जा 2 मायनस साईन फॉर्म्युलाचे 3 5 जा 15 म्हणजे 2 मायनस 15 किती येणार -13 आणि बाहेरच्या प्लस प्लस मायनस मायनसच होतं म्हणून -13. सो लाईक दिस वी कॅल्क्युलेट ऑल द को फॅक्टर्स. आता त्यांची मॅट्रिक्स तयार होईल को फॅक्टर मॅट्रिक्स. देअरफॉर को फॅक्टर मॅट्रिक्स C इज इक्वल्स टू C11 C12 C13 C21 C22 C23 C31 C32 C33. We have to put all the co-factor matrix co-factors of the corresponding elements. आता आपण इथे काय करतोय सगळे को-फॅक्टर इलेमेंट्सचे व्हॅल्यूज ठेवते. उदाहरणार्थ बघा 31 32 33 ची व्हॅल्यू आहे 7 5 -13 7 5 -13 यांच्या व्हॅल्यूज इथे ठेवलेल्या आहेत. तर या सगळ्या व्हॅल्यूज त्यांच्या करस्पॉन्डिंग ठेवल्या. अँड ट्रान्सपोज ऑफ द मॅट्रिक्स इज नथिंग बट द ॲडजॉइंट. So adjoint of matrix A is denoted by ADJ of A, that is adjoint of matrix A is nothing but transpose of cofactor matrix. मग ट्रान्सपोज काढला आणि adjoint of A मिळाला. adjoint of A is equals to ही कोफॅक्टर मॅट्रिक्सचा ट्रान्सपोज रोच्या कॉलम मध्ये कन्व्हर्जन -3 -1 5 पहिला रो आहे पहिला कॉलम झाला. सेकंड रो 1 -1 1 आहे तो सेकंड कॉलम झाला. तिसरा रो आहे 7 5 -13 बघा हा 7 5 -13 थर्ड कॉलम. सो लाईक दिस वी फाइंड आउट द ॲडजॉइंट ऑफ अ मॅट्रिक्स ए बाय युझिंग मेथड. तर मेथड काय होती यामध्ये सगळ्यात आधी को फॅक्टर इलेमेंट्स काढायचे मॅट्रिक्सचे, त्यानंतर को फॅक्टर मॅट्रिक्स C लिहायची या प्लॅटफॉर्ममध्ये C11 12 13 21 22 23 31 32 33. त्यानंतर त्याच्या ट्रान्सपोज घ्यायच्या म्हणजे आपल्याला काय मिळते ॲडजॉइंट ऑफ अ मॅट्रिक्स ए मिळते. तर या पद्धतीने आपण ॲडजॉइंट ऑफ अ मॅट्रिक्स ए कॅल्क्युलेट